कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोठ्याने हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद मौली की सद्गुरु सच्चिदानंद रामदास मौली के अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय गुरु दाविले वाटा येऊन विवेक तीर्था तटा दोन्ही मळकट बुद्धीचा तेने मग राहुने उघडले प्रभाचंद्र आनंदले तैशी शुद्ध ते जडले आपण या बुद्धी सांडून पुळे दोन्ही येशी अनुसरे कामनी द्वंद्वत्वाग स्वचिंतनी पडली तैशी ध्यानमूलम गुरुमूर्ती पूज्यमूलम गुरुपद मंत्रमूलम गुरुवाक्य मोक्षमूलम गुरुकृपा ब्रह्मानंद परम सुखदा केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृश्य तत्वदेव एक नित्य विमलचल सर्व साक्षी भूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तन्नममे जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात वास केला जयाच्या मुखी सदा सर्वदा नाम कीर्ती नमस्कार तुम्हा ब्रह्म चैतन्य मूर्तेसी नमस्कार तुम्हा ब्रह्म चैतन्य मूर्तसी आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो जयाच्या आले भागाते करतो तुझेच नाम उच्चारित दृढ माझे मन येथे बांधावे राखून तुका म्हणे वाटे आता पडून दे फाटे सेवे लागी सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणाशी गुरु दाविले वाटा येऊन विवेक तीर्था तटा दोन्ही मळकट बुद्धीचा तेने मग राहुने उघडलं प्रभाचंद्र आनंदे तैसे शुद्ध जडले आपण बुद्धी सांडून कुळे दोन्ही येश अनुसरे कामनी स्वचिंतने पडले प्रस्तुत प्राप्त घटिका प्राप्त वेळे प्राप्त स्थळे घेतलेली होई ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 8वा 18वा आणि 18व्या अध्यायातली 51 श्लोकाची पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची होई प्रवचन रूपे सेवेकरता वास्तविक पाहता कारण सर्वांना ज्ञात आहे अशा करता सर्वांना ज्ञात आहे तुमचं आमचे जे हृदयस्थान असणारे संत श्रीपाद बाबा त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि पहिल्या प्रवचन रूपी सेवा त्या निमित्ताने घेतलेले वास्तविक पाहता
माऊली ज्ञानोबा सांगतात गुरुनी दाविले वाटा तुम्हा आम्हाला वाट सापडली म्हणून तालुका नाही सापडली म्हणून वाटा भक्ती करण्याचे अनेक वाटा आहेत अनेक मार्ग आहेत वास्तविकता सगळे मार्ग नाही असत पण एकमेव मार्ग माऊली ज्ञानोबा सांगितलं बाबा एकमेव मार्ग तुमच्या आमच्या जीवनात जो प्राप्त झाला तो नाम साधण्याचा आणि तो नाम साधण्याचा मार्ग कशाकरता प्राप्त झाला त्याच्यातून आपल्याला काय साधायचं आणि कुठं जायचं हा मार्ग गुरु अनेक प्रकारचे असतील गुरु अनेक सांगणारे असतील पण ज्याने आपल्याला आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग सांगितलाय आपल्या हिताचा मार्ग सांगितला काय सांगितलं बाबा रे तू अनेक ठिकाणी जर भटकतो अनेक ठिकाणी जरी पण ह्या ठिकाणी तू माझ्यापर्यंत येणार नाही याच्याकरता तुला काय करावं लागेल एकच मार्ग असा जो आहे तो मार्ग आपल्याला तुमच्या आमच्या हृदयस्थान असणाऱ्या बाबांनी जो दाखवून दिलाय कोणता दाखवून दिला आपुला तो देव करून घ्यावा एक ते देवीना जीवा सुख बाबा रे आपला एक देव जोपर्यंत आपला एक देव होत नाही एक भाव होत नाही तोपर्यंत आपण जी भक्ती करतो ही भक्ती फळाला येऊ शकतो ज्या दिवशी आपला एक भाव होईल ज्या दिवशी आपला एक देव होईल त्या दिवशी निश्चित समजायचे का आपल्याला योग्य मार्ग आणि योग्य दिशेने आपली भक्ती मार्ग योग्य दिशेने चाललेला आहे योग्य दिशेने आपल्याला दिशा सापडली आणि ज्यांना दिशा नाही सापडली त्यांची दशा झाली महाराज चालू आहे चालू सगळीकडे भक्ती चालू नाही असं नाही सगळीकडे चालू आहे पण योग्य दिशेने नाही आपल्याला योग्य दिशेने आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी ती दिशा आपल्याला जीवनात दाखवून दिली असेल संत श्रीपाद माऊली कारण का आपल्याला सगळं सोडून सांगितलं नाही त्यांनी करायचं बाबा रे भक्ती करत असताना एक रीत आपल्याला संत श्रीपाद बाबांनी सांगितली फार महत्वाची रीत कोणती तर बाबा तू प्रपंच करून परमार्थ करण्याची रीत तू आम्हाला बाबांनी शिकवली प्रपंच सोडून नाही सांगितलं प्रपंच करण्याची रीत करून भगवंताचं नामस्मरण करण्याची रीत आम्हाला बाबांनी शिकवली फार मोठं कार्य केले सामान्य कार्य नाही फार मोठा अनुभव आहे कारण करत असताना प्रपंच करत असताना तुम्हा आम्हाला कलियुगात तरुण जाण्याकरता एकमेव जे साधन असेल कलियुगात तुमच्या आमच्या बरोबर येणार असेल तर ते नामचिंतन नाम साधन सांगितले महाराज आणि इतकं सोपं करून सांगितलं नाही तर नाही सांगितलं महाराज 4 युग आहेत त्रेतायुगात भगवंताची प्राप्ती ध्यानाने होत होती द्वापार युगात भगवंताची प्राप्ती तपाने होत होती सत्ययुगात भगवंताची प्राप्ती ना पूजा पाठाने होत होते आणि कलियुगात तू आम्हाला साधन सांगितलं नामास कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे बघा मौर्य ज्ञानामध्ये सांगितलं बाबा रे तू आम्हाला शिकवलं कीर्तन महात्म्याने शिकवलंय पण कोणतं कीर्तन शिकवलं तर नामास नाम सोडून नाही कीर्तन चालू आहे अनेक कीर्तन चालू आहे पण नाम सोडू नये तू आम्हाला अशी रीत शिकवली बाबांनी बाबा नामासह कीर्तन करायला सांगितलं माऊली ज्ञानोबाने तू आम्हाला सांगितलं भाऊ कीर्तन कर पण नामासह नाम सोडून तू नुसतंच कीर्तन घडेल पण ते जे करतोय ते घडणार नाही कीर्तन हा व्याख्या सांगायची कीर्तन म्हणजे नेमकं काय सगळे आपण कीर्तन ऐकतो करतो पण कीर्तन नेमकं काय विषय असा आहे कीर्तन हा 3 अक्षराचा शब्द आहे जोपर्यंत तन शुद्ध नाही तोपर्यंत कीर्तन नाही नुसतंच कीर्तन घडलं तर म्हणजे हे शरीर जसं तुम्ही आम्ही सर्व शेतकरी आहे शेतकरी बीज पेरण्याकरता शेतीत बीज पेरण्याकरता आम्हाला शेतीची मशागत करावं लागते त्याच्यातलं सगळं गवत काढावं लागतं नांगरणी करावं लागते खुरपणी करावं लागते सगळं करावं लागतं आणि मग त्याच्यात शुद्ध बीज पेरावं लागतं तेव्हा त्या बीजाला नंतर उत्पत्ती लागते मग जोपर्यंत त्या तणात असलेले अनेक विकार जोपर्यंत आम्ही घातले नाही तोपर्यंत निष्ठ कीर्तन घडेल महाराज पण ज्यावेळेस हे शरीर रूपी तणातले ज्यावेळेस आम्ही विकार सगळे बाजूला काढतो विषय बाजूला काढते त्यावेळेस माऊली ज्ञानोबाच्या ठिकाणी सांगितले का नामास कीर्तन बाबा त्या ठिकाणी तुझं कीर्तन नामास घडलं आणि मग त्यावेळेस नामास कीर्तन घडलं तर सांगायचं का त्या ठिकाणी आपली भक्ती फळाला आली मग त्या ठिकाणी सांगितलं बाबा रे माऊली ज्ञानोबाने सांगितलं ज्यावेळेस नामास कीर्तन घडलं मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं का त्याचा अनुभव सांगितला नाचू कीर्तनाच्या रंगी
ज्ञान दीप लावू जी बघा सांगितलं त्यावेळेस तोपर्यंत नाही नुसतं कीर्तन बाबा नाही चालू आहे सगळीकडं चालू आहे भक्तीला महापूर चालू आहे महाराज अनुभव महाराजांनी महात्म्याने सांगितली अनुभवाची भक्ती सांगितली महाराज अनुभव जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत निस्ती भक्ती मग अनुभव यायचा आहे अनुभव येण्याकरता आमच्यातलं तन सगळं शुद्ध होण्याकरता काय करावं लागेल हा प्रश्न आहे काय करावं लागेल त्याला काय करावं लागेल याच्याकरता शास्त्राने सांगितलं नेमकं आम्हाला आमच्यातला अनुभव येण्याकरता आम्हाला आमच्यातलं तन शुद्ध होण्याकरता याच्याकरता काय करावं लागेल त्याच्याकरता सद्गुरु जोपर्यंत जीवनात सद्गुरु नाही सद्गुरु आणि सापडे ना सोय धरावे ते पाय आणि जोपर्यंत जीवनात सद्गुरु नाही जोपर्यंत तोपर्यंत नुसतं जीवन निवारा त्याला काही अर्थ नाही प्रत्येक अनुभव काही अर्थ नाही ज्या वेळेस जीवनात सद्गुरु प्राप्त होतो आणि सद्गुरु आपल्याला हाताला धरून दाखवतो बाबा या पद्धतीने पाठीमागची गेले आम्ही या पद्धतीने गेलो आणि तू जर या पद्धतीने गेला तर धन्य झालो आजी जन्म आलो त्या दिवशी धन्यता आहे जोपर्यंत जीवनात सद्गुरु प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवनाला किंमत नाही जीवनाला धन्यता सुद्धा नाही ज्या दिवशी सद्गुरु प्राप्त झाला त्या दिवशी जीवनाला धन्यता प्राप्त झाली असे सद्गुरु तुम्ही आम्हाला लाभले आणि त्या सद्गुरूचे तुम्ही आम्ही दास झालो अनेक कोणाचाही दास होतो अनेक कोणाचे दास होते पण आपल्याला एकच मी अगोदर सांगितलं आपला तो देव करू का जोपर्यंत आपला भाव येत नाही जोपर्यंत देव येत नाही तोपर्यंत आपली भक्ती आपल्या खात्यात जमा होऊ शकत नाही तुम्हा आम्हाला इथून जायचंय प्रत्येकाला जायचंय मी हमेशा सांगतो प्रत्येकाला जायचंय आणि आपल्या बरोबर शिदुरी बरोबर घेऊन जायची आणि त्या शिदुरीनुसार आपल्या पुढील जीवनाची गती आहे महाराज शिदुरीनुसार मग याच्याकरता आपल्याला कोणती शिदुरी बरोबर घेऊन जायची तर आपल्याला दोन शिदुरी आहेत एक पापाची शिदुरी आहे आणि एक पुण्याची शिदुरी आहे या बरोबर घेऊन जायचे ज्याच्याकडे पापाची शिदुरी असेल त्या जीवाला शास्त्रकाराने वर्णन करून सांगितलं का त्याला पुन्हा लक्ष 84चा फेरा आहे महाराज आणि ज्याच्याकडे पुण्याची शिदुरी असेल त्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर संपलं त्या ठिकाणी नाही तर त्या ठिकाणी ज्या दिवशी तो जाईल त्या दिवशी माऊली ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी उभी टाकून ठेवली ज्या दिवशी तो जाईल त्या दिवशी माऊली ज्ञानोबराने सांगितलं झाकल्या घटीचा दिवा न जाणीचे काय झाले केव्हा ऐशा रीती पांडवा देह ठेवता तो देहेच मद्रूप होईल ज्याच्याकडे पुण्यरूपी शिबिरी असेल ना याला काही कष्ट नाही सहज महाराज सहज लागतं आणि जोपर्यंत तुम्हा आम्हाला जीवनात नाम प्राप्त नाही सद्गुरू प्राप्त नाही तोपर्यंत आपल्याकडे पुण्य नाही जमा होऊ शकत महाराज तोपर्यंत आपलं पुण्य खात्यावर जमा होऊ शकत नाही उदाहरण सांगतो ज्याचं बँकेत खातं आहे त्याच्याच नावावर पैसे जमा होते ज्याचं खातं नाही त्याच्या नावावर जमा होऊ शकत नसतं तसं तुमचं आमचं खातं हे चंद्रगुप्त राजाकडे जमा झालेलं असतं ज्याच्याकडे पुण्यरूपी साठा आहे पुण्यरूपी साधन आहे त्या ठिकाणी त्याला कसलंही दुःख नाही साऱ्या तुमच्या आमच्या सगळ्या दुःखाची निवृत्ती करणारा महात्मा जीवनात प्राप्त झाला किती आनंद आहे आनंदाचं वर्णन करू शकत नाही इतका आनंद आहे पण ते आनंद प्राप्त होण्याकरता आम्हाला एकमेव साधना म्हणजे भगवंताच्या दिलेल्या नामाचं जोपर्यंत चिंतन करत नाही जोपर्यंत त्याचं मंथन करत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या जीवनातला आनंदाचा उपभोग घेता येत नाही म्हणून तिने सांगितलं सद्गुरु पायी घाला मिठी केले होईल आनंदाची भेटी तेने होईल आनंदाची भेटी सद्गुरूच्या ठिकाणी जर भेट झाली तर निश्चित सद्गुरूची भेट झाली तर आनंदाची भेट होईल सद्गुरूची भेट नाही झाली तर आनंदाची भेट होऊ शकत नाही काय ती आपण कितीही धावपळ केली कुठेही शोधलं तरी आनंद हा सापडू शकत नाही आनंद हा आपल्यातच आहे पण तो प्रगट करण्याकरता सद्गुरू लागतो सद्गुरू सारखा असता पाठीराखा जोपर्यंत आपलं सगळं दुःखाची निवृत्ती करण्याकरता आपल्याला सद्गुरूंचं मनगट धरावं लागतं आणि त्या ठिकाणी सांगितलेल्या त्या नामाचं जोपर्यंत आपण मंथन करत नाही जोपर्यंत चिंतन करत नाही तोपर्यंत नाही पूर्वी सगळ्यांना ना ज्याचं पुण्य असेल त्यांच्या ठिकाणी अनुग्रह टिकले जातो जर पुण्य नसेल तर अनुग्रह जरी भेटला नाम जरी भेटलं पुण्याचा साठा नसेल तर त्या ठिकाणी ते फळाला येऊ शकत नाही फळाला येऊ शकत नाही पुण्य नसेल तर
सांगितलं व याच्याकरता 3 प्रकारचं पुण्य लागतं महाराज. कुळाचंही पुण्य लागतं, आई वडिलाचंही पुण्य लागतं आणि स्वयंभू पुण्य लागतं. मी पुराणातलं उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. माऊली ज्ञानोबरायाचं उदाहरण सांगतो पुराणातलं. माऊली ज्ञानोबरायाचे पंजोबा होते त्रिंबक पंथ, गोरक्षनाथाचा अनुग्रह होता. आजोबा होते गोविंद पंथ, आजीबाई होती मीराबाई, गहिनीनाथाचा अनुग्रह. पुढं माऊली ज्ञानोबरायाचे वडील आणि यांनाही अनुग्रह होता आणि त्या ठिकाणी नंतर माऊली ज्ञानोबरायापर्यंत आलं. कुळाचंही पुण्य होतं, आई वडिलाचंही पुण्य होतं आणि स्वयंभू पुण्य होतं. तुकोबराय 7 पिढ्या भावी सांगितलं मी पंढरपूरच्या वाऱ्या केल्या 7 पुढे किती पुण्य प्राप्त झालं. आणि मग त्या ठिकाणी पुढे कधी त्याच पुण्याचा ठेवा कळेल दिवसाने तुकोबरायाच्या जीवनात प्राप्त झाला महाराज. पण कधी कळेल दिवसाने तुकोबरायाने भगवंताकडे मागणी केली, सगळी भक्ती चालली आहे सगळे, पण मला तो अनुभव नाही घ्यायचा. भगवंताने सांगितलं बाबा तुला तो अनुभव येण्याकरता तुझं स्वयंभू पुण्य उदायला नाही आलं. स्वयंभू पुण्य एवढं माझ्या 7 पिढीची परंपरा आहे आणि 7 पिढीचं पुण्य होतं तरी पण उदायला काय येत नाही. भगवंताने सांगितलं नाही बाबा येऊ शकत नाही. ज्या दिवशी तुझं पुण्य उदायला आहे ना त्या दिवशी तुला ते तोपर्यंत भेटू शकत नाही, तोपर्यंत नाही म्हणा भेटणार नाही. का भगवंत तुकोबरायाने सांगितलं ज्यावेळेस तुकोबराय भगवंताकडे जायचं त्यावेळेस भगवंताने खाली मान घालायचं काही इतकं पुण्य तुकोबरायाचं होतं आणि तरी पण ते प्राप्त नाही. तुकोबरायाने सांगितलं नाही माझ्या अंग येईल 80 दशा 80 वर्ष धावणाऱ्या सांगितलं बाबा मला ती दशा कशाने प्राप्त आहे तर कोणती दशा तर जी अर्जुनाला झाली होती. भगवंताच्या ठिकाणी आजी अर्जुनाला दशा प्राप्त झाली ती दशा जी शंकर पार्वती मातेला सांगताना पार्वती मातेला दशा झाली होती ती दशा मला कशाने प्राप्त होईल असं मला काहीतरी सांगा म्हणे. भगवंताने सांगितलं बाबा सांगू पण ज्या दिवशी तुझं उदयाला स्वयं पुण्य येईल त्या दिवशी. ते सांगितलं आता मी एवढी भक्ती करतो तरी का पुण्य यायला. भगवंताने सांगितलं नाही का तर माझ्या आई वडिलांना सुद्धा सांगितलं नाही मी ते त्यांचं पुण्य नव्हतं म्हणी. त्यांचं पुण्य जे सांगेल ना सांगेल माता देवकीशी, जे ना सांगे पिता वासुदेवाशी, जे ना सांगे बंधू बळभद्राशी, अर्जुना ते तुझप्रती. भगवंत सांगितलं मी यांना सांगितलं नाही पण अर्जुन सकाळी तुझं पुण्य उदायला आलं आणि ज्या ठिकाणी ज्याचं पुण्य उदायला येतं त्या ठिकाणी त्याला सद्गुरू शोधायला जावं लागत नाही. सद्गुरू कोणत्याही रूपाने त्या ठिकाणी त्याला तो प्राप्त होतो. तुम्हाला सांगा बारकाईने विचार करा आपण पुढे शोधायला गेलो होतो का, पुढे बघितलं का, कधी माहिती नाही, कधी ऐकलं नाही, कधी काही नाही. मी काही माझ्या ऐकलं सांगतो मी पुढे शोधायला गेलो नाही, कधी ऐकलं नाही, काही पाहिलं नाही, काही नाही काही सहज आलं आणि सहज भेटलं. फक्त मंथन केलं अनुभव आला सहज भेटलं. कारण काही न सहज भेटलं ना त्याची किंमत कळत नाही. म्हणून भगवंत झालं आपण आपल्याला अनेक तुमच्या आमच्या गुरुने वाट लावणारे गुरु आले नाही पण आपल्याला आपल्या हिताची वाट लावणारा हिताचं सांगणारा तो एक भेटतो एक जीवनात सद्गुरू. आई वडील नाही हिताचं सांगत तुम्ही म्हणतात आई वडील जरी असेल पण आई वडील आपल्या प्रपंचाच्या हिताचं सांगत आहेत आणि जो सद्गुरू असतो तो आपल्या आत्मकल्याणाच्या हिताचं सांगतो. तुम्हाला सद्गुरू दुःखाची निवृत्ती करणारा असतो. आई वडील दुःखाची निवृत्ती नाही करीत. आई वडील फक्त सुखाचं सांगते बाबा हे कर ते कर ते कर असं कर तसं कर पण बाबा तिथं आपल्याला आपल्या पाठीमागे लागलेल्या दुःखाची निवृत्ती होत नाही. मग असं सांगणारा कोण असतो तर तो जीवनात जो असतो तो सद्गुरू. आणि मग त्या सद्गुरूच्या ठिकाणी जर आपण नतमस्तक झालं त्या ठिकाणी विश्वास ठेवला तर निश्चित बोध फळाला आल्याशिवाय कसं बोटाने दाखवू तुला घेई अनुभव गुरुच्या मुला. आत्मतत्व स्वरूप बहु खोल अनुभवाने कळेल त्याचे मोल. ठेव विश्वास गुरुच्या बोला गुरु नेतील तुझला ब्रह्मपद. बघा त्या पदापर्यंत आपल्याला देणारा आपल्याला एक जीवनात जो असतो तो सद्गुरू असतो आणि त्या सद्गुरूने आपल्याला त्या पदापर्यंत नेलेलं असतं. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला विश्वास ठेवायचा असतो, आपल्याला भाव ठेवायचा असतो. काय आहे माझ्या संसाराला श्रीपादाची मूर्ती
श्रीपाद बाबा भेटले मला, काय म्हणे आहे माझ्या संसाराला. श्रीपाद बाबा भेटले मला, गाय म्हशी आहे घराला, सर्व सुख आहे मजला, काय म्हणे आहे माझ्या संसाराला. श्रीपाद बाबा भेटले मला. बघा काही सुद्धा कमी, पण बाबांची आठवण आणि बाबांचं दिलेलं नाम जर पुन्हा पुन्हा जर आठवलं तर बाबा निश्चित आम्हाला पुन्हा पुन्हा आठवल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही नामापासून बाबा बाजूला गेलो तर पुन्हा पुन्हा आम्हाला त्याचा विसर पडतो. म्हणून आपल्याला जागृत करण्याकरता, येण्याकरता, जाण्याकरता वर्षातून जशी मुलीला आस लागते ना, काही नाही गेलं तरी 12 महिने झाले ना, मग मुलीला आवड लागते. कमीत कमी आता दिवाळी जवळ आली, आपल्याला माहेरचं कोणीतरी न्यायला येईल, आपल्याला जावं लागेल माहेरला. कमीत कमी कशा करता, तर भावाला ओवाळण्याकरता. बहिणीला भावाची कधी आठवण येते, जोपर्यंत दिवाळी येत नाही तोपर्यंत आठवण येत नाही. मग तसं तुम्हाला आम्हाला एक घोटी आहे, माहेर आहे, आणि माहेरची आठवण यायला पाहिजे. कधी कधी तर कमीत कमी पुण्यतिथीला गोटीला जायचं, या श्रीपाद बाबाला डोळे भरून पायाचं. गोटीला जायचं, या श्रीपाद बाबाला डोळे भरून पायाचं. अशी आठवण ज्यावेळेस अंतःकरणात येईल त्यावेळेस बाबा निश्चित आपल्याला आपला बोध दिलेला फळाला आल्याशिवाय राहणार नाही. पण आठवण येण्याकरता आम्हाला वारंवार त्या नामाची साधना करावी लागते. पण आता सध्या काय झालेलं, विज्ञान झालेले महाराज, सगळं लोकांना ऐकतं, ताबडतोब घटना दाबले का जे म्हणलं ते लगेच तयार होते महाराज. सगळ्यात दुःख म्हणजे माणसाला डोळे झाकून भगवंताचं नामचिंतन करणं फार अवघड आहे. बाकी आम्ही सगळं करतो, सगळं काही करायला नको, सगळं करतो, पण जर डोळे झाकायला पाणी घालायला भगवंताचं नामचिंतन करा म्हणलं का तिथं माणसं कमी पडतात. आणि म्हणून आम्हाला आमचा बोध फळाला येत नाही आणि बोधाचा अनुभव येत नाही. अनुभव येण्याकरता बाबा तुला वारंवार चिंतन करावं लागतं. आणि चिंतन केल्यानंतर त्याच्यातून जे सार आणि आसार निघतं ते अनुभव येतो. आणि अनुभव कुठं शोधायला जायचं नाही, सुख कुठं शोधायला जायचं नाही, काही नाही, ते आपल्या पशीच आहे, आपल्या पशी पुढेही शोधायला नाही जायचं. पण आम्ही नुसतं इकडं तिकडं भटकतो. आता याच्यात दुसरी ओळी सांगितली, जशी मुलगी सासरला गेल्यानंतर चिंतन मंथन कसं करायचं सांगितलं. मुलगी जर सासरला गेल्यानंतर दोन्ही कुळाचा विसर पडतो आणि पतीशी एकरूप होती. त्याच पद्धतीने आम्हाला भगवंताचं चिंतन करण्याची रीत सांगितली. जोपर्यंत आम्हाला आमच्या देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत नाही. देहाचा पूर्ण विसर जोपर्यंत पडला मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बाबा त्या ठिकाणी मग तुला अनुभव. आणि मग तुझे ते जसं कमळाच्या पाकळ्या उकलायला सुरुवात होती त्याच पद्धतीने तू आम्हाला आपलं आत्मबोधाचं ज्ञान उकलायला सुरुवात होईल महाराज. पण तोपर्यंत नाही. आत्मबोधाचं ज्ञान उकलण्याकरता वारंवार चिंतन केल्यानंतर मग त्या ठिकाणी तो ज्ञानाचा बोध उकलायला तयार. ज्ञान कुठं शोधायला जायचं नाही, कुठं काही नाही बाबा. वास्तविक पाहता ते ज्ञान तुमच्या आमच्यातच आहे. लोपले ज्ञान जगी ते आपल्यातच आहे, पण आपण त्याच्यापासून वंचित होतो. आणि तेच आपल्याला सद्गुरूने आम्हाला दाखवून दिले. काय दाखवून दिले बाबा, तू ह्या भजनात आला होता. कोणत्या भजनात? अजपाचा जप, अजप जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार. बघा त्या ठिकाणी मनाचा निर्धार जर नसेल तर तो अजपाचा जप प्रत्येकाचा चालू आहे, पण तिथं मनाचा निर्धार करण्याकरता मनाचा निर्धार मनालाच कामाला लावावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, बाबा रे पुन्हा जर मंथन केलं तर निश्चित त्याच्यातून तुम्हाला आम्हाला जो सद्गुरूने दिलेला बोध आहे हा बोध फळाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि बोध निश्चित फळाला येतो. आज पावले ज्ञानोबाने सुद्धा गुरुने दाविले वाटा मळकट बुद्धीच्या ठिकाणी जास्त आपल्याला मळ अनंत जन्माचे संस्कार असतात बुद्धीच्या ठिकाणी. आणि ते संस्कार घालवण्याकरता मन बुद्धी याचं जोपर्यंत एकत्र मिळणं होत नाही तोपर्यंत. आणि तिने तुम्हाला मला सांगितलं त्या रीतीने जर गेलं तर निश्चित आपल्याला दिलेला बोध हा फळाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि ते बोध फळाला आला का तो नाही सगळं सुख बाबा
आपल्यातच आहे, कुठं शोधायचे नाही. तुझं आहे तुझं पशी परी तो जागा चुकलाशी, आपली वस्तू आपल्याला सापडली, बाकी काहीच नाही. आणि ती वस्तू सापडण्याकरता सर्व अट्टाहास मला सगळ्यांचा अट्टाहास आहे. सर्वांनी तुम्ही आम्ही एकाने सुद्धा भगवंताला सांगितलं होतं, बाबा मला ह्या कर्मभूमीवर घाल, या जन्मभूमीवर कर्मभूमीवर जन्माला घाल, मी तुला विसरणार नाही. आठवण पायी हा माझा नवस रात्रंदिन पांडुरंग. जन्माला यायच्या अगोदर आपण त्याला दिलं सांगितलं होतं, बाबा नवस करता जन्माला घाल मला, तुला रात्रंदिवस मी विसरणार नाही, कायम विसरणार नाही. पण इथं आलो आणि आपल्याला त्याचा विसर पडला आणि तोच विसर आपल्याला संत श्रीपाद बाबांनी जोडून दिलाय. बाबा ज्याचा विसर पडला होता तोच जोडून दिला, त्याच्याच माध्यमातून आपल्याला चालायचं आणि ते साधन आपल्याला आपल्या साध्यापर्यंत घेऊन जातं. तुम्ही आम्ही आपण प्रत्येक जण कोण कुठले कुठले अनेक गावावरून आलं, इथं साधनाने आले का बिगर साधनाने आले? काहीतरी साधन होतं म्हणूनच आले ना. साधन नसतं तर आपण येऊ शकत नाही. इथं येण्याकरता अनेक साधनाने आपल्याला इथपर्यंत यावं लागलं. तसं भक्ती करत असताना सुद्धा साधन लागत, बिगर साधनाची भक्ती नाही. साधन लागत आणि ते साधन बी काही असे अनेक वेगवेगळे साधन आहेत. तसं आपल्या बाबाने आपल्याला एकमेव साधन म्हणजे सांगितलं, शास्त्र सहमत 3 शास्त्राने सांगितलं. शास्त्राने 3 प्रायचित्ती, गुरु प्रायचित्ती, अनुभव प्रायचित्ती आणि शास्त्र प्रायचित्ती, तिन्हीची प्रायचित्ती तिन्ही एकत्र करून सांगितलं. बाबा याच्या पद्धतीने हा उतार आहे, याच्यात तू जो भगवंताचं नामचिंतन करतो याच्यात शोधून पळ आणि याच्यासारखा तुला अनुभव येत असेल तर निश्चित तू त्या मार्गाने योग्य चालला. आणि जर अनुभव नसेल येत तर काहीतरी समजायचं का आपल्या भक्तीत काहीतरी कुठेतरी चुकतंय आणि मग शोधून बघ चुकतंय. विचार कुठेतरी, पण आम्ही विचारितच नाही. जोपर्यंत विचारित नाही बाबा तोपर्यंत तुला रस्ता सांगणारा कोणीच नाही. आलोय एखाद्या गावात गावच माहिती नाही, नुसतं करत बसलो, आम्हाला आमच्याकडे जायचंय तमक्याकडे जायचंय, वर्णन करून सांगितलं कोण सांगेल आम्हाला? जर त्या गावातल्या व्यक्तीचं प्रत्यक्ष नाव जर माहिती असेल, संपूर्ण नाव जर माहिती असेल तर त्या व्यक्तीचा पत्ता आम्हाला कोणी सांगू शकल. पण नाव नाही, पत्ता नाही, आम्ही नुसतं विचारत राहिलो. तसं आम्हाला आमचं नाव काय तिथपर्यंत आम्हाला जायचे. काय नाव? अनेकांना इथे याचे नाव ठेवलेले नाही. हे नाव नाही, शास्त्राने सांगितलेलं नाव पाहिजे. नाव देहाला अनेक जन्माला आल्यानंतर आपल्याला अनेक नाव ठेवले, पण वास्तविक आपलं मूळ स्वरूपाचं नाव काय आणि त्या स्वरूपाच्या नावापर्यंत जायचे. सो माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तरलो माझा मीच. बघा मूळचं आपलं मुळाला धरून सांगितली भक्ती बाबाने. तेव्हा मूळ स्वरूपाचं नाव आणि त्या स्वरूपाच्या नावापर्यंत तुम्हा मला जायचंय आणि तिथपर्यंत पोहोचायचंय. आता मला वेळ थोड्या दिला होता, मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त वेळ झाला असा, म्हणून झालेले बोलता काही चुकला असेल तर ते माझं मला द्या. मी कुठला एक अनुभव सांगतो. मी कुठला कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, काही नाही, कधी ज्ञानेश्वरी वाचले नाही, कधी हरिपाठ वाचला नाही, पण एक हिम्मत स्वागत काही समर्थ सद्गुरूचा बोध झाला, बाबांचा बोध झाला, आप्पांचा अनुग्रह झाला आणि हरिहर महाराजांचा प्रबोध झाला आणि हिम्मत आणल्याने सहकार्य केलं. त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत बसण्याचा योग आलो. नाही तर मला कसले काही माहिती नाही, काही नाही. एक साधा अनुभव सांगतो. ड्रायव्हर धंद्यातला माणूस, ड्रायव्हर सगळे बेरजेतून हुकलेला माणूस ड्रायव्हर होतो. त्याला कसल्या पुढचं प्रवचन काही माहिती होईल. पण एक अनुभव सांगतो. समर्थाचा बोध झाला, अनुग्रह झाला आणि वाचा बोलायला लागली. तिथून पुढे वाचा बोलायला लागली, तोपर्यंत नाही. म्हणून झालेली सेवा तुम्हाला संत सज्जनांची